25 मे 2025 रोजी टाकरखेडा तालुका भातकुली जिल्हा अमरावती येथे आयोजित राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये प्रिंट मीडियामध्ये उत्कृष्ट कृषी पत्रकारिता करणारे संतोष शेंडे यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते अत्यंत मानाचा राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे, राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे, जिजाऊ बँकेचे तज्ञ संचालक भैयासाहेब निचड, आयडियल ॲग्रो सर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे वैभव जाधव, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी पौर्णिमा सवाई, तालुका कृषी अधिकारी उत्कर्षा भोसले, माजी सरपंच दीपक पाटील, सरपंच रश्मी देशमुख, उपसरपंच प्रदीप कुमार शेंडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती। आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांची कैफियत, शेतकऱ्यांचे वहिवाटीचे पांदन रस्ते, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, प्रधानमंत्री पीक विम्याचा विषय अशा विविध शेतीविषयक प्रश्नाबाबत आपल्या परखड लेखणीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्भीडपणे पेन चालवणारे व भूमिका मांडणारे संतोष शेंडे हे ग्रामीण भागातील पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांसाठी आदर्श व प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी या सत्कार प्रसंगी व्यक्त केले। प्रस्ताव पाठवतात तो आपला हा जवळचा तो जवळचा म्हणून शिफारस ते आम्ही शिफारस मान्य करत नाही। आमची सिलेक्शन कमिटी 15 लोकांची आहे आणि त्या सिलेक्शन कमिटीमध्ये सर्व क्षेत्रातले तज्ञ लोक आम्ही नेमले आहे। आमच्याकडे यावर्षी 222 प्रस्ताव आले होते। 222 पैकी 26 प्रस्ताव त्यांनी निवडले आणि 26 पुरस्कार आम्ही महाराष्ट्रामध्ये वाटतो। त्यामागची प्रामाणिक भूमिकाच आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे आणि त्याचा सन्मान जर आपण केला नाही तर हा देश टिकणार नाही, शेती उद्ध्वस्त होईल। त्यामुळे त्याला त्याच्या कामाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्याचं नाव वाढलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याला पुरस्कार देतो ज्याने चांगली शेती केली त्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। ही त्यामागची आमची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणूनच मी आजच्या दिवशी अतिशय चांगल्या पद्धतीने जे काम करणारे लोक आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि मी बरेच वर्षापासून आयडियल ॲग्रो कंपनी विषयी ऐकलेलं होतं पण योग चांगला जुळून आला। अतिशय चांगला दर्जेदार उत्पादन खत औषधीचं उत्पादन करणारी कंपनी आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आणि जर तुम्ही कारण तुम्ही हा शेतकरी हा मुख्य केंद्रबिंदू म्हणून जर काम जर केलं कंपनीने तर निश्चितच कंपनीवाल्यांना शेतकरी डोक्यावर घेतील यामध्ये ती मात्र शंका नाही। पण प्रामाणिकपणा तुमच्या कंपनीने शेतकऱ्यांनी करावं, आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भूमिका आमची आहे। आणि या कंपनीच्या कामाला त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा प्रदान करतो। ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना शुभेच्छा प्रदान करतो आणि भविष्यामध्ये जे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे त्यांनी आपली कामाची क्षमता वाढवावी। कारण आता पुरस्कार दिल्यानंतर घरी बसलं तर आमचा पुरस्कार चुकीचा होईल। तुम्ही मोठा जबाबदारी तुमची वाढलेली आहे, तुम्ही अधिक प्रमाणे शेतकऱ्यांनी काम करावं अशी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।